व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, थंबनेल बघितल्यानंतर तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न निश्चितच आलेला असेल की महाराष्ट्रातला सध्याच्या वेळेत सगळ्यात टेन्शन फ्री म्हणजे स्वस्थ निर्धास्त असा नेता कोण. आता थोडं आधी बघूया कोण कोण नेते टेन्शन मध्ये आहेत ते. उद्धव ठाकरे टेन्शन मध्ये, नुकतेच 6 खासदार निघून गेलेले आहेत. 14 आमदार फुटण्याची भीती आहे, नगरसेवक फुटण्याची भीती आहे. तसंच टेन्शन शरद पवारांना सुद्धा आहे, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांना सुद्धा. बघा, हे नेते काही फार टेन्शन फ्री आहेत असं काही नाहीये, हे टेन्शन मध्ये आहेत. त्याचं कारण असं आहे की यांना सुद्धा उबाठाप्रमाणेच भीती आहे की आपलेही खासदार फुटू शकतात की काय, फुटतात की काय, आपले पण आमदार जातात की काय, आपलेही नगरसेवक जातात की काय, यांना सुद्धा भीती आहे. ऍक्च्युली नगरसेवकांच्या बाबतीमध्ये शरद पवार यांना टेन्शन घ्यायची काही गरजच नाही, कारण नगण्य आहेत त्यांचे नगरसेवक महाराष्ट्रामध्ये. यावर सुप्रिया सुळे यांनी स्टेटमेंट सुद्धा दिलेलं होतं की शरद पवार हे महानगरपालिकांच्या निवडणुका अजिबातच बघत नाहीत, तेव्हा महानगरपालिकांच्या निवडणुका मी लीड करणार. काय लीड केलं? सगळीकडे भोपळे, इथून तिथून भोपळे सगळीकडे. त्याच्यामुळे नगरसेवकांच्या बाबतीमध्ये यांना टेन्शन नाही, पण खासदारांच्या बाबतीमध्ये यांना टेन्शन आहे. आणि चर्चा सुद्धा सध्या सुरू आहे की फुटू शकतात, काहीही होऊ शकतं. म्हणजे हे इकडून निघून सुनेत्रा पवार यांच्या पक्षामध्ये जाऊ शकतात, म्हणजे अजित पवार गटामध्ये प्रवेश करू शकतात शरद पवारांचे काही खासदार. अमोल कोल्हे यामध्ये निश्चितच नसणार, हे निर्विवाद सत्य आहे. आणि त्यांना यायचं जरी असेल तरी वहिनी येऊ देतील असं अजिबातच वाटत नाही, कारण तो प्रकार आतले पवार बाहेरचे पवार आणि त्याच्यावर कोल्हेंचं ते पिरी पिरी हसणं घाणेरडं ते अजून कोणी विसरलेलं नाहीये. सर्वसामान्य लोक विसरले नाहीत हो, वहिनी कशा विसरतील, त्या तर रडलेल्या आहेत तेव्हा. असो, हरकत नाही, तो विषय वेगळा आहे, तो वेगळ्या पद्धतीनं मांडूया आपण. पण मग महाराष्ट्रातला सगळ्यात टेन्शन फ्री नेता कोण? तुमच्या पटकन डोक्यात काय येतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो. एक छोटीशी विनंती आहे, बघा, दुष्काळग्रस्त आपले जे शेतकरी बांधव आहेत, त्यांचं कुटुंब आहे ना, ते अजूनही सुस्थितीत नाहीत. त्यांना अजूनही आधाराची, मदतीची, सहकार्याची गरज आहे. तेव्हा त्यांनाही मदत पोहोचवायची आहे. सोबतच कर्करोगग्रस्त रुग्णांचे जे महागडे उपचार आहेत जे ते करू शकत नाहीयेत, बिचारे हालाकीच्या परिस्थितीत आहेत, त्यांचे उपचार औषधं करायचे. शिवाय त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सोय देखील आपल्याला करायची आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या मित्रांनो, कारण माणुसकी हाच धर्म आपल्याला पाळायचा आहे. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट फक्त परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची रीतसर पावती तुमच्यापर्यंत पोहोचून तुमचं योगदान आपण नेमकं कुठे युटिलाइज केलंय ते तुम्हाला कळवता येऊ शकेल. तेव्हा मन मोठं करून पुढे आहे. चला, परत आपल्या प्रश्नाकडे बोलूया की महाराष्ट्रातला सगळ्यात टेन्शन मधला नेता कोण? तर सगळ्यात टेन्शन मध्ये सध्या कोण असू शकतं? तर उबाठाच आहे. कारण फुटाफुटीची आणि लोक सोडून जाण्याची, कार्यकर्ते सोडून जाण्याची भीती त्यांनाच आहे. आतापर्यंत तर फक्त लोकप्रतिनिधी यांना सोडून जात होते, आता कार्यकर्ते सुद्धा सोडून चाललेले आहेत. आधी यांना शिल्लक सेना म्हटलं जायचं, आता टोळी म्हणायला लागले त्यांना. हो, हे टोळकच झालं फक्त. लोक तर अशी पण चर्चा करतात सोशल मीडियावर की पुढे जाऊन या उबाटा गटामध्ये हे पूर्णपणे जेव्हा उद्ध्वस्त होतील ना भोंग्याच्या आणि अंधारेबाईंच्या कृपेनं, तेव्हा हे फक्त 2 जण उरणार त्या गटामध्ये, बाकी कोणी नसेल आजूबाजूला. अशात तर चर्चा ही सुद्धा आहे की मिलिंद नार्वेकर जे उबाठाचे अत्यंत जवळचे म्हणले जातात, ते शिंदे सेनेच्या संपर्कात होऊ शकतं. बॉस, काहीही होऊ शकतं, सांगता येत नाही. त्यामुळे उबाटा अत्यंत टेन्शन मध्ये असलेला नेता आहे सध्या. म्हणजे उद्धव ठाकरे हे खूप टेन्शन मध्ये आहेत, आदित्य ठाकरे देखील त्याच टेन्शन मध्ये, पण ते फार मनावर घेत नाहीत ह्या गोष्टी, कारण पोर 14 वय आहे अजूनही आपलं असं त्यांना वाटतं. म्हणून वयाची 35 ओलांडल्यानंतरही नाईट लाईफ मध्येच गुंग आहेत, लग्नाचा अजून पत्ता नाही. असो, तो त्यांचा खाजगी विषय आहे, करायचं नाही करायचं ते त्यांचं ठरवतील. कारण अनेक नेते असे आहेत ज्यांनी विवाह केलेला नाहीये, मात्र ज्यांनी विवाह केला नाही ना त्यांची कारकीर्द गाजली बरं का. अटल बिहारी वाजपेयी गाजली कारकीर्द,
योगी आदित्यनाथ गाजलीये कारकीर्द, सुवेंदू अधिकारी गाजलीये कारकीर्द. पण या लोकांनी नेटानं काम केलंय, लोकांसाठी काम केलंय, चांगलं काम केलंय, धर्माचं काम केलंय. जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं म्हणत त्यांनी कधीच कार्य केलेलं नाहीये किंवा अवडंबर माजवलेलं नाहीये हिंदुत्वाचं, हिंदूंसाठीचं. त्यांनी खरोखर हिंदुत्वासाठी काम केलेलं आहे आणि म्हणून लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, हिंदूंनी डोक्यावर घेतलंय त्यांना. ह्यांना घेणार आहेत का? नाही. यांना दहीहंडीला सुद्धा कोणी स्वतःवर चढू देणार नाही. आता ही अवस्था झाली यांची, म्हणूनच हे टेन्शन मध्ये. विचार करा तुम्ही, हे गणपती मंडळाचे तरी अध्यक्ष होऊ शकतील का आता पुढे, असा प्रश्न निर्माण झालाय आता सध्या. तेव्हा विचार करा, एक किती टेन्शन मध्ये असू शकतात. तर चला आता दुसरं टेन्शन काय आहे, तर पवार साहेबांना पण टेन्शन आहेच बाबा. पोरीच्या राजकीय कारकिर्दीचं, भविष्याचं टेन्शन आहे की काय होईल बाबा पुढे जाऊन, ते एक टेन्शन आहे. लोक नंतर आपल्याला जशी आपल्या सोबत जे काही उरलेले आहेत ते तरी नंतर सुप्रिया सुळे यांच्या सोबत राहतील का, हे टेन्शन त्यांच्याकडे आहेच. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, अख्ख्या राज्याचं टेन्शन आहे त्या माणसाला. राज्यच चालवायचं आहे ना, गृहमंत्री आहे, कायदा सुव्यवस्थेचं टेन्शन आहे. म्हणजे फडणवीस सुद्धा टेन्शन मध्ये आहे, एकनाथ भाई शिंदे सुद्धा टेन्शन मध्ये आहेत. कारण काम करतो माणूस लोकांसाठी. 3 तास 4 तास झोपतात ते फक्त एकनाथ शिंदे. त्यांचा कामाचा झपाटा खूप आहे, आवाका खूप मोठा आहे त्या माणसाचा. आणि लोकांच्या धावेला हाकून, लोकांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणून त्यांना लोकनाथही म्हटलं जातं. ते हे लोकनाथ जे विरुद्ध त्यांच्या मागे लागलेले ना, ते टिकवून ठेवण्याचं टेन्शन आहे त्यांना. त्यानंतर मग नंबर कोणाचा लागतोय? सुनेत्रा पवारांचा. अहो घरातच एवढे पाताळी यंत्री लोक आहे, टेन्शन मध्ये तर असणारच ना त्या. मग हे सगळे नेते टेन्शन मध्ये असताना एक नेता असा आहे ज्याला अजिबातच कशाचंच टेन्शन नाहीये. त्या नेत्याचं नाव आहे राजसाहेब ठाकरे. आता तुम्ही म्हणताल की असं कसं शक्य आहे? करेक्ट आहे. राज ठाकरे यांना खासदार फुटायची भीती आहे का? नाही. का? खासदारच नाहीये. आमदार फुटायची भीती आहे का? का? आमदारच नाहीये. नगरसेवक फुटायची भीती आहे का? नाही. का? कारण गेल्या वेळी यांचे जे नगरसेवक फुटले होते, पळवून नेले होते, कोणी नेले होते? उद्धव ठाकरेनं. यावेळी राजसाहेबांनी काय करून टाकलं? उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीच करून टाकली. त्याचं कारण आहे, राज ठाकरेंना माहिती आहे आपले नगरसेवक पळून पळून कुठं पळणार आहेत? उद्धव ठाकरेकडेच पळणार आहे. कारण शिंदे त्यांना घेणार नाहीत, भाजपमध्ये जायची त्यांची पात्रता नाही किंवा भाजपवाले त्यांना घेणारच नाहीत. हे उबाटाकडेच जाणार. मग आधीच उबाटासोबत संधान सांधून ठेवा ना. म्हणजे राज ठाकरे यांना नगरसेवक फुटायचं तर टेन्शनच नाही अजिबात. या व्यतिरिक्त पदाधिकारी फुटायचं किंवा पदाधिकारी पक्ष सोडून जाण्याचं टेन्शन आहे का राज ठाकरे यांना? अजिबातच नाही. संदीप देशपांडे, अविनाश जाधव, राजीव पाटील सोडले तर 4थ्या पदाधिकाऱ्याचं तर नावच कोणाच्या तोंडावर येत नाही. म्हणजेच काय, तर यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पदाधिकारीच नाही, अशी काहीशी अवस्था परिस्थिती झालेली असताना पदाधिकारी सोडून जाण्याचं टेन्शन आहे? नाही. कार्यकर्ते सोडून जाण्याचं टेन्शन आहे का? नाही. त्याचं कारण असं आहे की भाषणाला राजसाहेब उभे राहिले की हे सगळे जण जमतातच. आणि आपल्या भाषणाची जी गर्दी आहे त्या गर्दीचं रूपांतर मतामध्ये होत नाही याची पूर्ण कल्पना राज ठाकरे यांना आहे. त्याच्यामुळे त्याचंही त्यांना टेन्शन नाहीये. दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे, भोंगा आहे का यांच्याकडे टेन्शन द्यायला, आदवा तद्वा बोलायला, शिवराळ भाषा वापरायला, धमक्या द्यायला, नको ते धंदे करायला? त्याचंही यांना टेन्शन नाही. म्हणजे बघा, महाराष्ट्रातला सगळ्यात सुखी नेता म्हणजे स्वस्थ नेता, टेन्शन फ्री नेता जर कोणी असेल आजच्या तारखेत तर ते आहेत राजसाहेब ठाकरे, ज्यांना कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही. त्याच्यामुळे ते कोणत्याही पक्षाबद्दल कधीही कुठलंही विधान करतात, आपले विचार मांडून टाकतात बिनधास्तपणे, अगदी मोकळेपणाने. नुकतंच राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की 2029ला अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचं आहे, त्यांना ती सोय करायची आहे आणि म्हणूनच त्यांनी हे 6 खासदार जे उबाटातून निघालेले ते शिंदेकडे पाठवले. ही त्यांची सोय. म्हणजे कॉन्फिडन्स त्यांनी जाहीर करून टाकला त्यांचा.
की 2029ला अमित शहा पंतप्रधान होणार, म्हणजेच केंद्रात पुन्हा भाजपच असणार. 2029ला राज्यात सुद्धा महायुतीच असणार आहे. त्याचं कारण असं आहे की उभाटा नेस्तनाबूत होईल तोपर्यंत. शरद पवार यांच्या गटाची अवस्था आपण बघतोच आहोत. आमदारांची संख्या सुद्धा नगण्य झालेली आहे. नगरसेवक तर नाहीच आहेत, भोपळाच आहे सगळीकडे. पुढच्या वेळी हे जे खासदार निवडून आलेले ते तरी येतात की नाही अशी शंका उपस्थित झाली आहे. कारण यांचे एक खासदार आहेत बीडचे, शरद पवार गटाचे, बजरंग सोनवणे नावाचे. त्यांचा एक मुलगा आहे, त्याने गुले नावाच्या एका मुलाचा खून केला असा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याला अटक देखील झालेली आहे. किती गंभीर प्रकरण बघा. मात्र याकडे आपल्या मीडियाचं अजिबातच लक्ष नाही. असो, हरकत नाही. तर ह्या असले टेन्शन्स शरद पवारांना आहेत ना. अहो, हातचा जाईल ना बीड जिल्हा पुन्हा एकदा हातातून. पुन्हा एकदा कशाला, पहिल्यांदाच आलेला आहे. नाही, क्षीरसागरांच्या रूपानं होता म्हणावं अगोदर, पण आता जाईल. कारण हे गुन्हे प्रकरण अंगलट येणार आहेत सोनवणेंच्या. तर राजसाहेब ठाकरे यांना हे टेन्शन आहे का? मुलाच्या लग्नाचं टेन्शन आहे का? अजिबातच नाही. झालेलं आहे. अमित ठाकरे यांचं लग्न थाटात झालेलं आहे. त्यांना एक गोंडस अपत्य सुद्धा आहे. राज ठाकरे यांना कसलंही टेन्शन नाही, हेच यातून दिसतं. बरं, राज ठाकरे यांना संपत्तीचं टेन्शन आहे का? पैशाचं टेन्शन आहे का? काही अजिबातच नाही. पैसाच पैसा आहे बॉस. आता तो कसा कुठल्या मार्गाने येतो हे राज ठाकरेच जाणो. आधी ते कृष्ण कुंजवर होते, आता टोलेजंग शिवतीर्थावर राहायला गेलेले आहेत. कदाचित उद्या आणखी एखादं मोठं काहीतरी वास्तू बांधतील, ते सांगता येत नाही. काही मोठे नेते आहेत. राज ठाकरे यांना सभेला गर्दी होईल का याचं टेन्शन आहे? अजिबातच नाही बॉस. तो तर डाऊटच घ्यायचा नाही. राज ठाकरे भाषणाला उभे राहिले आणि गर्दी झाली नाही असं होऊच शकत नाही. त्याच्यामुळे हे जे सगळे इतर नेते त्यांचं यांना जसं टेन्शन आहे तसं राज ठाकरेंना नाहीये. पक्ष सांभाळायचं टेन्शन आहे का राज ठाकरेंना? अजिबातच नाहीये. कारण जर पक्ष वाढवायचं टेन्शन त्यांना जर असतं तर त्यांनी खूप धावपळ केली असती. मात्र राज ठाकरे हे कलेमध्ये जास्त रममाण असतात. म्हणजे ते राजकारण कमी करतात. राजकारण कमी आणि त्यांचं इतर गोष्टी जास्त आहेत. त्याच्यामुळे पक्ष वाढवायचं सुद्धा त्यांना टेन्शन नाहीये किंवा त्यांची कदाचित तशी इच्छाही नाहीये. कुठे कुठे तर मनामध्ये ना अशी शंका येते माझ्या की राज ठाकरे हे मनाविरुद्ध करतायत का राजकारण? त्यांच्या मनात नसावं कदाचित राजकारण करणं. कारण त्यांनी जर हे सिरियसली घेतलं असतं, गांभीर्यानं घेतलं असतं, तर आज त्यांचा पक्ष जो मिठापुरताही उरलेला नाहीये अशी अवस्था झाली नसती. त्यामुळे कदाचित पक्षाचंही त्यांना टेन्शन नसावं. म्हणजे टेन्शन फ्री नेता महाराष्ट्रातला सध्या केवळ एकच, ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. या बाबतीत आपलं काय मत आहे कमेंट्समध्ये निश्चित कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघतोय. जाता जाता परत एकदा विनंती आहे, आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांसाठी, भगिनींसाठी आपल्याला अजूनही बरीच मदत पोहोचवायची आहे. त्यांच्या लेकरांसाठी मदत सहकार्य करायचं आहे. कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे उपचार आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतल्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय करायची. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या मित्रांनो. शेवटी आपलं कर्मच आपल्यासोबत असणार आहे. तेव्हा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची रीतसर पावती आणि तुमचं योगदान नेमकं आपण कुठे दिलेलं आहे ते तुम्हाला कळवता येईल. पुढे या, मन मोठा करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.